नमस्कार, मी अरविंद आठले. उपासनेच्या दृष्टिकोनातून आणि चातुर्मासाच्या दृष्टिकोनातून आपण आज एक फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आज मी बोलणार आहे अन्नपूर्णा या विषयावर. अन्नपूर्णा ही अन्नाची देवता आहे, पार्वती. शंकर पार्वतींची मागे आपण कथा ऐकली आणि शंकरांना वाटलं की काय एवढं काय महत्त्व आहे अन्नाला. मग त्यांनी दाखवलं अन्नाचं महत्त्व काय. ती काशीला जाऊन राहिली, अन्नदान सुरू केलं. सगळ्यात कुठे अन्न नाही तिथे अन्न आहे. अन्नाचं महत्त्व खुद्द शंकरजींना त्यांनी पटवून दिलं. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा अन्नपूर्णेवर फार महत्त्वाचं असं वक्तव्य केलेलं आहे. जोपर्यंत ती प्रसन्न नाही, जोपर्यंत मनाला समाधान देण्याचं खूप मोठं काम आपलं अन्न करत असतं हे आपल्या लक्षात येत नाही. अनेक लोक ह्या अन्नाकडे दुर्लक्ष करतात. आपल्या आपल्या सर्व जीवनात आपण बघतो, केवळ चविष्ट खाणे एवढं आपण पाहतो, तर पण ती चविष्ट खाणं बनवणारी जी अन्नपूर्णा आपली घरातली आहे तीही तितकीच प्रसन्न असली पाहिजे, या विषयाकडे आपण दुर्लक्ष करतो. शंकरांनी काय म्हटलंय पहा, शंकराचार्यांनी, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां दैहि च पार्वती. अन्नपूर्णे, अन्नाशिवाय सदा पूर्ण होता येत नाही, इतकं स्वतः खुद्द शंकराचार्य म्हणतायत. शंकराला जी प्रिय आहे अत्यंत अशी ती पार्वती. ही पार्वती केव्हा होते, शंकर केव्हा होतात. शंकराचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, ज्ञान वैराग्य यांची सिद्धी. आणि ज्ञान वैराग्य यांची सिद्धी जोपर्यंत पार्वती आपल्यावर प्रसन्न होत नाही तोपर्यंत शंकर प्रसन्न होत नाहीत. ही पार्वती केव्हा प्रसन्न होईल, ती अन्नाची देवता आहे, अन्न पुरवणारी आहे, अन्नपूर्णा. त्यामुळे आपल्या सर्व वासना उत्पन्न अन्नातून ज्या होतात त्याचं रक्षण करणारी, आणि त्यामुळे आपल्याला वैराग्य, समाधान आणि वैराग्य यात फार मोठा फरक नाही आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून अन्नपूर्णेला प्रचंड महत्त्व आहे, अन्नाला प्रचंड महत्त्व आहे. आपल्या सगळ्या ज्या काही वासना भावना तयार होतात त्या सगळ्या आपण खाल्लेल्या अन्नातून होत असतात. मागे एक मी उदाहरण सांगितलं होतं की एका समोरच्या ठेल्यावर मी काही जेव्हा खात असे दुपारी नाश्त्याच्या वेळी, त्या दिवशी मला संध्याकाळी घरी जाऊन शिव्या द्याव्या, हे करावं अशीच वृत्ती व्हायची. कारण ज्यांनी ते अन्न बनवलं होतं त्याची जी वृत्ती आहे ती आपल्यात शिरते. आपण पाहतो की अन्न तेच असतं, पदार्थ घटक तेच असतात, परंतु ज्या कोण्या स्त्रीने ते बनवलं आहे, ज्या कोणा पुरुषांनी ते बनवलं आहे त्याची वृत्ती त्यात येत असते. देवाचा नैवेद्य का बरं आपल्याला छान लागतो, कारण तो देवासाठी बनवतो ही भावना असते. अगदी त्याला तोपर्यंत कोणी शिवायचं नाही, तोपर्यंत कोणी त्याला चव बघायचं नाही, इतकं कटाक्ष आपण काही मंडळी बघतात. तेव्हा अन्नाचं महत्त्व या ठिकाणी आपल्या लक्षात येतं, त्या नैवेद्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. नैवेद्य जोपर्यंत चांगला अन्नाला आपण देत नाही परमेश्वराला, तोपर्यंत आपण अन्नाला हात लावत नाही, अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. आणि हा नैवेद्य त्याला चढवल्यानंतर, भोग आपण म्हणतो त्याला चढवल्यानंतर त्या भोगाची एक वेगळीच अशी चव असते. ही चव त्या अन्नातल्या नुसत्या अन्नाच्या घटकांची नसते, ती चव त्या बनवणाऱ्या व्यक्तीच्या भावनांची असते. आईच्या हातचं का गोड लागतं, कारण आई आपल्याला प्रेमाने खिलवते, प्रेमाने आपल्यासाठी बनवते. आपलं लेकरू खुश असलं पाहिजे, आपल्या लेकराचं पोट खुश असलं पाहिजे, ह्याची काळजी आपल्या आईला असते. म्हणून ते अन्न आईच्या हातचं जे असतं ते अधिक चविष्ट लागतं. कारण अन्न अधिक माया असं दोन्ही त्याच्यामध्ये असतं. ही जी माया आहे, प्रेम आहे, मायाचा अर्थ या ठिकाणी प्रेम असा होतो. हे प्रेम त्या अन्नाची ताकद वाढवतं, त्या अन्नाची चव वाढवतं, त्या अन्नाची खुमारता वाढवतं. आणि ते अन्न साधं असलं, साधी दही पोळी, मी अनेक वेळा गेले 1-2 महिन्यांनी हे मुद्दाम काही प्रयोग, रोज काही नवीन पदार्थ मी तुम्हाला खाऊ घालतो आहे, त्याची कृती देतो आहे.
आणि हे जे रोजचं आहे याच्यामुळे साधारणपणे जनमानसाची एकंदर काय मनस्थिती आहे हे माझ्या त्यातल्या कॉमेंटवरून लक्षात येतं. काही जणांना वाटतं यात काय एवढं नवीन आहे, आम्ही तर हे रोज करतो. त्या ठिकाणी लक्षात की ह्या व्यक्तीला आपला अभिमान आहे, अहंकार आहे की मी करतो. इतरांचं एवढं भलं का होतं, माझं मी तेच करतोय आणि माझं का होत नाही. तुम्ही सूक्ष्मतेने ह्या कॉमेंट्सकडे मी लक्ष देत असतो. मी त्याला कुठलंही प्रतिउत्तर देत नाही. काही लोक नवीन छान छान बदल सुचवतात, ते मी ॲक्सेप्ट करतो. कारण या सगळ्यातून परमेश्वर बोलत असतो ही माझी भावना आहे. या सगळ्या पाचामुखी परमेश्वर, सगळ्यांच्या मुखी परमेश्वर आहे यावर माझी दृढ श्रद्धा आहे. लहान मुलाला सुद्धा मी आहो करतो. अत्यंत जेव्हा ते जवळ येतात आणि ते म्हणतात की नाही आम्हाला आहो करू नका, तेव्हा मी त्यांना आहो बंद करतो. तोपर्यंत मी आहो 5 वर्षाचं मूल असलं तरीही करतो. मला एक गमतीची आठवण यावरून आली. माझा मोठा भाऊ आणि माझ्यात खूप मोठं अंतर होतं. आम्ही 10 भावंड. मोठ्या भावात आणि माझ्यात जवळपास 25 वर्षाचं अंतर होतं. त्याचं लग्न झालं तेव्हा मी 3-3.5 वर्षाचा होतो. अगदी माझं ढुंगण धुण्याचं कामसुद्धा माझ्या मोठ्या वहिनीने केलेलं आहे. ती माझ्या आईसारखी होती. ह्याच्या आठवणी असतात. मी एवढा लहान असून ती एवढी मोठी असून ती मला अहो भाऊजी असं म्हणायची त्यावेळी, ही मला यामुळे आठवण झाली. तर माणसांच्या आठवणी कडूगोड खूप असतात, अशा प्रेमाच्या आठवणी असतात. या सगळ्या कशामुळे जागृत होतात? अन्नामुळे जागृत होतात. तिच्या हाताला अत्यंत छान चव होती. जे काही करेल ते सुंदर असे. हे जे असे कुटुंबासाठी झटण्याची जी काही प्रवृत्ती असते ती या स्त्रियांमध्ये होती. आजही अपवादात्मक स्थितीत ते आहे. पण आज पैशाला जे काही महत्त्व आलेलं आहे जास्तीचं, वृत्तीपेक्षा पैसा, त्याचा देखावा, त्याचा प्रचार याला जास्ती महत्त्व आलेलं आहे. ते इकडे आपण दुर्लक्ष करून पुन्हा आपण अन्नाकडे वळूया. तर अन्न हे इतकं महत्त्वाचं आहे. खुद्द पार्वती देवीचे हात तिला लागणार आहेत ही भावना आपल्याला पाहिजे. घरातल्या माणसांसाठी आपण जे काही शिजवतो त्यासाठी प्रेम वापरतो आणि हे प्रेम या सगळ्यांचं सगळ्यांना आरोग्य संपन्न बनवो ही त्या प्रेमामागे इच्छा असते. त्यांची तृप्ती व्हावी. मी अनेक वेळा हे माझा स्वतःचा अनुभव आहे. मला अत्यंत गोडी आहे स्वयंपाकाची. वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे प्रयोग करून पाहावे, नवनवीन प्रयोग करावे ही माझं ध्येय असतं. अनेक ठिकाणी मी ते वेगवेगळे प्रयोग बघतो. यूट्यूब चॅनलचा कुकिंग मी प्रेमाने पाहतो. त्या प्रत्येकातलं जे काही आहे ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी त्याचा वापर करतो आणि त्या अन्नाची खुमारी कशी वाढेल, चव कशी वाढेल. कारण समोरच्या माणसाला खिलवल्यानंतर त्याच्या तोंडावर येणारा जो आनंद असतो हा आनंद पाहण्यात मोठा आनंद आहे. तुम्ही हा प्रयोग करून बघा. म्हणून मी नेहमी सांगतो की खिलवा. तुम्हाला जे शक्य असेल ते खिलवा. नुसते एकटे खाऊ नका. 4 लोकांना बरोबर करून खाल्लं त्या अन्नाची खुमारी वाढते. गप्पांचे अष्टक बसलं आणि मध्ये चिवड्याचा ढीग ठेवला की पक्क्या मारत ज्या गप्पा होतात याच्या इतका दुसरा आनंद आपल्याला मिळत नाही. 4 मित्र हवेत त्यासाठी. पण आता आपण एककोंडी आपली कुटुंब होत चालले. नवरा बायको, एक मूल, आणि त्यांना नाही फुरसत. त्या मुलाकडे पाहायला सुद्धा त्यांना फुरसत नाही. त्याला चांगलं करून खायला घालून त्याच्या वृत्ती तृप्त करणं हे तर अजूनही बाजूला राहिलं. हॉटेलचं आणलं की त्याची तृप्ती होते अशी आपली स्वतःची समजूत आहे आणि ती समजूत त्याच्यावरही आपण लादत असतो. त्यामुळे आज तुम्ही पाहाल समाजामध्ये प्रेम कमी होत चाललं आहे. हे प्रेम कमी होण्याची कारणं आपण जर शोधली तर मुख्यतः ती कारणं ह्या अन्नावर अवलंबून आहेत. हे आपण विसरतो. आपण विकतचं खातो, चवीने खातो. तेही चव त्याला चांगली, यात काही प्रश्न नाही. मी त्याला विरोध करत नाही आहे. ते चूक आहे असंही म्हणत नाही आहे. प्रत्येकाला घरी करणं सगळं शक्य असत नाही. परंतु ते करण्यामागची जी भावना असते ही भावना लक्षात घेतली पाहिजे. करणारा जो कूक असतो हा पैसे मिळवण्यासाठी ते करत असतो.
त्याच्यामध्ये शुद्धतेची 100% खात्री असेल असं काही नाही. अनेक मोठमोठ्या कंपनीच्या अन्नांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कसे दोष आहेत याच्यावरचे लेख आपण वाचतो, तरीही आपण पुन्हा तेच करतो. तर अन्नाची शुद्धता राखायची असेल तर तुम्ही स्वतः घरी करण्याचा प्रयत्न करा. मी मागे आता या कोविडच्या वेळी मी हा प्रयोग मुद्दाम केला होता. अनेक लोकांनी तो बघितलेला आहे. लाईव्ह मी प्रयोग करत असे की त्यावेळी लोकांचे फार हाल होते. हॉटेल्स खानावळी बंद होत्या, दुकानं बंद होती, अजून कुठून अन्न मिळायचं. जे केवळ हॉटेलवर अवलंबून आहेत, खानावळीवर अवलंबून आहेत, त्या लोकांचे तर फार हाल झाले. आणि हे हाल पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपण यात थोडं काहीतरी आपलं कॉन्ट्रीब्युशन करावं. म्हणून मी लाईव्ह कार्यक्रम सुरू केले की कणिक कशी लाटावी, कुकर कसा लावावा, पोळ्या कशा कराव्या, भात कसा करावा, बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आल्या पाहिजेत, उपमा, पोहे, शिरा, या बेसिक गोष्टी आहेत, या तरी कमीत कमी प्रत्येकाला आल्या पाहिजेत. उद्या घरातला कोणी माणूस आजारी पडला तर तुम्ही काय प्रत्येक चहापासून सगळं हॉटेलचं आणणार आहे का सकाळपासून? तुम्हाला बेसिक काहीतरी आलं पाहिजे आणि हे प्रेमाने केलं पाहिजे, कर्तव्य म्हणून नाही. त्या काळात जवळपास 200 पुरुष मंडळी माझ्या हातून स्वयंपाक शिकले ऑनलाईन. त्यांच्या बायकांचे मला मेसेज यायला लागले की तुम्ही किती छान काम करतात. मी अशी कुटुंब बघितली आहेत की ती बाई दिवसभर थकून दमून तीही त्या पुरुषा इतकंच काम करते, त्या पुरुषा इतकाच नोकरीत वेळ जास्ती बाहेर घालवते आणि परत आल्यानंतर तिन्ही स्वयंपाक करायचा. अशा चालीरीती असणारी कुटुंब मी बघितली आहेत आणि अशा कुटुंबामध्ये फारकत झालेली सुद्धा मी बघितलेली आहे. तर हे अयोग्य आहे. स्त्री पुरुषांना समान दर्जा पाहिजे. शंकर आणि पार्वती वेगळे नाही आहेत. हो, प्रकृती आणि पुरुष अशी त्यांची स्थिती आहे. ते दोन्ही एकत्र चांगल्या ह्याच्यासाठी आल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ही लक्षणं आपण समजली पाहिजे. अन्नपूर्णेचं महत्त्व आपण समजलं पाहिजे. त्याच्या मागच्या ज्या भावना असतात अन्न खिलवण्यामागच्या त्या आपण बघितल्या पाहिजेत आणि याप्रमाणे आपलं वर्तन पाहिजे. दुसरा समोरच्या माणसाच्या वृत्ती आनंदित करण्याचं फार मोठं सामर्थ्य त्या अन्नामध्ये आहे आणि हे सामर्थ्य तुम्ही ओळखलं पाहिजे. हे सामर्थ्य तुम्ही आचरणात आणलं पाहिजे. सगळं अध्यात्म नाही, पुस्तके खूप असतं. मी खूप माणसं बघितली, मोठी मोठी विद्वान, अगदी काय निर्गुण निराकार आणि ह्याच्यावर त्याच्यावर सगळी व्याख्यान देणारी, आणि मग त्यानंतर ते सगळं झालं की नंतर जाऊन सिगरेट पिणारी. काय? कारण तुमच्या आचरणात ते नाही. आज शेकडो समाजामध्ये प्रबोधनकार, पुस्तककार आहेत, कीर्तनकार आहेत, वेगवेगळे व्याख्यानकर्ते आहेत. हे सगळे एवढे असून समाज का ढासळत चालला? कारण हे सांगणाऱ्यांच्या आचरणात ते नाही. मला खूप चांगल्या गोष्टी, विद्वत्ता माझ्याकडे आहे, ओजस तेजस सगळं काही माझ्याकडे आहे, माझ्याकडे ओरेटरी आहे, त्याचा मी फायदा घेत असतो, इनडायरेक्टली गैरफायदा घेत असतो. या लोकांना मी खुश करतो, भाषणावर ते खुश होतात, वा वा काय किती विद्वान आहे. पण विद्वत्तेचा प्रत्यक्ष ज्ञानाशी काही संबंध आहे का? प्रत्यक्ष ज्ञानाशी संबंध आहे तो वैराग्याचा आहे. वैराग्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. मी मला सांगितलं माझ्या गुरूंचा जो पहिला उपदेश झाला, मी तुझ्यात आहे तसा इतरांच्यात आहे आणि इतरांच्यात मला पाहायला शिक. हे झाल्यापासून हळूहळू मी ते आचरण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझ्या मनातले सगळे भेदभाव नष्ट झाले. स्त्री पुरुष, जातीभेद हे सगळं माझ्या मनातलं निघून गेलं. कारण हे सगळं गेल्याशिवाय, या सगळ्यापासून अलिप्त असल्याशिवाय तुम्हाला ज्ञानाचं किरणसुद्धा दिसणार नाही. गुरु म्हणजे आहे काय शेवटी? देव म्हणजे आहे काय शेवटी? ती एक ताकद आहे, तो एक प्रकाश झोत आहे. या प्रकाश झोतात जर तुम्हाला जायचं असेल तर अन्नाची शुद्धी आवश्यक आहे. ही अन्नाची शुद्धी जोपर्यंत तुम्ही करत नाही, जोपर्यंत वासना त्या अन्नातून उत्पन्न होणाऱ्या जोपर्यंत नियंत्रित करीत नाही, तोपर्यंत तुम्ही ज्ञानात पुढे जाऊ शकत नाही. समाधान हा जो भाग आहे तो एकदा, दोनदा, चारदा, 10दा समाधान आलं तरी ते टिकत नाही. हे टिकतं केव्हा? ते जेव्हा वैराग्यात उत्पन्न होतं, जेव्हा ज्ञान उत्पन्न होतं. म्हणून त्या अन्नपूर्णेच्या याच्यात काय म्हटलंय? ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षां दैहीच पार्वती. भिक्षां देही.
मी 4 महिने माझ्या या एक चातुर्मास मी 2 ठिकाणी काढले एकांत ह्याच्यामध्ये. एक धुळ्याच्या माझ्या मठामध्ये 4 महिने मी राहिलो आणि दुसरे 4 महिने मी गाणगापूरला राहिलो. गाणगापूर ही भूमी अत्यंत पवित्र आहे. ती वैराग्यशील आहे, नुसती पवित्र नाही. माणसाला वैराग्य कसं येईल ह्याची काळजी ती घेत असते. मी जेव्हा आज्ञा मला झाली की 4 महिने राहत मी गाणगापूरला, भिक्षा मागून राहा, त्या माझ्या पत्नीने मला एकटा नाही सोडलं. ती माझी अन्नपूर्णा आहे. ती म्हणाली तुम्ही एकटे कसे राहाल, तुम्हीच स्वयंपाक कराल, तुम्हीच सगळं कराल, तुम्हीच उपासना कराल. त्यावेळी माझं गायत्रीचं पुरस्चरण चालू होतं. त्यामुळे तिची साथ मला त्या ठिकाणी प्रचंड मिळाली. स्वयंपाक होतोपर्यंत सकाळी मी 6ला घराबाहेर पडत असे. त्या धर्मशाळेत एका आम्ही राहिलो, चिदानंद धर्मशाळा गाणगापूरची. आणि सकाळी 6ला मी बाहेर पडत असे. रोज एक अष्टतीर्थावर जाऊन मी गायत्रीचं पुरस्चरणाचं गायत्रीचं आवाहन करत असे आणि गायत्री मंत्र उच्चारित असे त्या क्षणी. आणि घरी आल्यानंतर मग अन्नपूर्णा माझी माझ्यासाठी सगळं अन्न तयार ठेवत असत. या अन्नातून जे वैराग्य मिळतं, या अन्नाच्या मागे जे ज्ञान रचलेलं आहे, तिथे मला त्या ठिकाणी एकांतवासात राहिल्यामुळे एक प्रकारचं वैराग्य त्या ठिकाणी येतं. त्या ठिकाणी एकंदर मी पाहिलं गाणगापूर मी जाता नुसतं केवळ महाराजांचं दर्शन घेता, पादुकांचं दर्शन घेता, वा 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 किती छान, जे ज्या कोणाला शक्य आहे ते अष्टतीर्थात जातात, वा वा किती छान असं म्हणून परत येतात. पण तिथे राहा. मी नेहमी म्हणतो की कुठल्याही तीर्थक्षेत्री राहिलं पाहिजे. राहिल्याशिवाय तिथलं महत्त्व समजत नाही. तुम्ही वरवर बघता, वरवर सगळं दुरून डोंगर खूप साजरे असतात, पण जवळ गेल्यानंतर लक्षात येतं की तो दगड विटांनी बनलेला आहे. दगडं आहेत, त्यात माती आहे, वेगवेगळे अनेक प्रकारचे पशुपक्षी आहेत, जी हिंस्र श्वापद आहेत, घाडेरडं पाणी ओढ्याने काही ठिकाणी वाहत आहे. हे सगळं बघितल्यानंतर जे लांबून स्वच्छ छान वा वा किती छान असं जे दिसत असतं ते प्रत्यक्षात तितकं छान असत नाही हे तुमच्या लक्षात येतं. त्यामुळे गाणगापूरच्या ठिकाणी ज्ञानवैराग्य हे सिद्ध होणार या शंकाच नाही, जर तुम्ही प्रामाणिकपणे गुरुची सेवा, गुरुची आज्ञा म्हणून त्या ठिकाणी जर जात असाल. नुसतं वरवर गाणगापूर पाहण्यात अर्थ नाही. त्या गाणगापूरला भिक्षेचं महत्त्व किती सांगितलेलं आहे. गाणगापूरला जाऊन भिक्षा मागल्याशिवाय परिपूर्णता येत नाही असं आपण म्हणतो. तिथे गेल्यानंतर प्रत्येक गरीब श्रीमंत भिक्षा मागण्याचा एक तिथे आहे संकेत. हा संकेत का ठेवलेला आहे? पार्वतींनी जसं काशीमध्ये स्वतः शंकरजी तिच्याकडे भिक्षा मागायला गेले होते, ही कथा वाचतो आपण. तर हे भिक्षेचंही महत्त्व आहे. त्या भिक्षेच्या अन्नाचं महत्त्व आहे, कारण त्या भिक्षेच्या अन्नाला अहंकार राहत नाही. माझ्या पैशाने मी कमवलं आणि माझे माझे हे त्यात राहत नाही. लीनता येते त्या ठिकाणी. अन्न खातानाही लीनता आहे की मी याच्यावर अवलंबून आहे. ही भावना ज्या ठिकाणी येते, लीनता ज्या ठिकाणी येते, त्या ठिकाणी ते जे काही अन्न आहे हे तुम्हाला ज्ञान वैराग्य नक्कीच सिद्ध करून देईल. त्यामुळे घरच्या स्त्रीला सुखात ठेवणं, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं, शक्य आहे तेव्हा तिला ती सगळी मदत करणं हे तुमचं कर्तव्य आहे. हे करा. त्याशिवाय उपासनेत, कारण तिच्याशिवाय तुमची उपासना पूर्ण होऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ती स्त्री सुखी समाधानी असेल तर तुमची उपासना जी काय आहे, तुमची जी काय क्रिया आहे, तुमचं जी काय साधना आहे ही तोपर्यंत परिपूर्ण होऊ शकत नाही. हे मी गेल्या माझ्या 50 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय. त्यामुळे अन्नाचं महत्त्व, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदैहिच पार्वती. हे वाक्य लक्षात ठेवा. हा स्वयंपाक करताना, ते अन्न शिजवताना ही पार्वतीची मूर्ती समोर आणा. हे पार्वती मला प्रसन्न हो, मला शंकराला प्रसन्न करण्याची ताकद माझ्यात येवो, या शंकराला प्रसन्न करण्याची वृत्ती माझ्यात येवो. या शंकर जसा भोळा आहे तसा मी भोळा होऊ दे. शंकर सर्वांवर कुठेही कोणाकडेही भेदाभेद करून पाहण्याची जी माझी वृत्ती आहे ती माझी नष्ट होऊ दे. तर असे हे माझ्या पार्वती देवी अन्नपूर्णे माझ्यावर कृपा कर.